सिल्लोड तालुक्यातील मोढा शिवारात विनापरवाना बेकायदेशीर खताची निर्मिती आणि साठवणूक करणाऱ्या एका गोदामावर कृषी विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिल्लोड तालुक्यातील मोढा येथे विविध कंपन्यांची खते आणून ती मिक्स करून त्यांची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याच्या संशयावरून खताच्या एका गोदामावर सिल्लोड येथील कृषी विभागाच्या गुणनियंत्रक पथकाने छापा टाकला। रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरूच होती। यावेळी जवळपास 3000 खतांच्या गोण्या जप्त केल्यात। तालुक्यातील मोढा येथील एका खत विक्रेता विविध कंपनीचे खते आणून ते मिक्स करून त्यांची काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यात येत होती। या ठिकाणी बनावट खते गोदामात असल्याची गोपनीय माहिती संबंधित विभागास मिळाली असल्याने त्यानुसार छापा टाकला। या ठिकाणी संशयास्पद खतांची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी विविध खतं, त्याचे रिकाम्या गोण्या, भरलेल्या गोण्या आणि इतर साहित्य असा एकूण 19,05,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या ठिकाणी विनापरवाना बेकायदेशीर खताची निर्मिती आणि साठवणूक केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।